मराठी मुलांना शार्क टँकची गरज नाहीये, कारण तुमच्याकडे सॅटर्डे क्लब हा आहे. हो हो कशी झाली सॅटर्डे क्लबची ही सुरुवात? बर फार फार इंटरेस्टिंग आहे बरं का. जेव्हा सॅटर्डे क्लबच्या मीटिंग्स व्हायला लागल्या तेव्हा भिडे सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन दादरमध्ये एका छोट्या 10x10च्या खोलीमध्ये पहिल्यांदा मराठी उद्योजकांना बोलवलं. तर काही लोक कॅज्युअल आली, म्हणजे पिशव्या घेऊन, भाजीच्या पिशव्या घेऊन आले, काय चाललंय बघून डोकावून ते म्हणले अरे हे काय. सॅटर्डे क्लबचा एकच उद्देश आहे की मराठी माणूस श्रीमंत झाला पाहिजे, एकमेकास सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत, हे ब्रीद वाक्य सुरू झालं. येस. आज किती एकूण मेंबर आहेत सॅटर्डे आज- क्लबचे आणि कसे पसरलेत ते? आजच्या घडीला 6,500 मेंबर आहेत आणि भारतामधले किंवा जगातला NGO असलेली संस्था आणि नेटवर्किंग क्लब हा एकमेव सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आहे. 8 चॅप्टर सातारा जिल्ह्यामध्ये काम करतात. 350 मेंबर सातारा चॅप्टरमध्ये आहे, सातारा रिजनमध्ये आहे. ज्याला सॅटर्डे क्लबची फीच परवडत नाही त्यांना आम्ही उद्योगिनी म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार केला. त्या उद्योगिनी प्लॅटफॉर्ममध्ये आम्ही त्यांच्याकडनं पहिल्यांदा मटेरियल घेतो, तर त्यांच्याकडनं आम्ही त्यांना बिझनेस करून त्यांना पहिल्यांदा सबल करतो. सबल केल्यानंतर त्यांना त्यांची फी तयार झाली की त्यांना मेंबर तयार करतो आणि जास्तीत जास्त बिझनेस देतो. मेंटॉरशिपचे जे 6 महिन्याचा कोर्स आहे त्याची फी आम्ही फक्त घेतो आणि त्याच्यामध्ये त्याला 1 to 1 हँड अगदी कन्सल्टंट आमचे मेंटॉर त्याला अगदी पूर्ण त्याचा बिझनेस समजून घेऊन त्याला गाईड करतो. आज नवीन मेंबरला जर यायचं आहे तर काय प्रोसेस? काही असे इंटरेस्टिंग बिझनेस ह्याच्यात तुम्हाला असे आढळले की अरे आउट ऑफ द बॉक्स काहीतरी मराठी माणूस काय करतोय, म्हणजे मराठी माणूस जर करायचं ठरवतो तर असं काहीतरी करतो Yes. की ते जगा वेगळं असतं.